एमएससीबीचे जे 3 डिपार्टमेंट आहे ना, महाजेनको, महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम, ज्याला आपण पारेषण, निर्मिती आणि वितरण डिपार्टमेंट असं म्हणतो. सध्या थोडंसं ना एक 5 मिनिटं थोडासा श्वास घेऊया आणि विचार करूया की महाराष्ट्रात नेमकं चालू काय है ना. जे मुलं परीक्षेसाठी अभ्यास करतात है ना, मेहनत करून कुठेतरी एक मार्क्स घेतात आहे, ज्या वॅकन्सी डिक्लेअर होतात त्या वॅकन्सीसाठी कुठेतरी ते प्रयत्न करतात आहे. अल्टिमेटली होतं काय माहिती का, त्याच मुलांना आपले सगळे कामधंदे सोडून, आपली गरिबीची परिस्थिती बाजूला ठेवून, आई आई वडिलांना मदत करणं सगळं सोडून ते मुलं आज कुठेतरी लढा देतात आहे स्वतःच्या हक्कासाठी है ना. महाराष्ट्राचे वातावरण पाहून ना कुठेतरी ना वाईट तर नक्कीच वाटतं. कारण जरी आम्ही शिक्षक लोक असलो आणि आमचं ठीक आहे बाबा, सगळं ठीकठाक चालू आहे, आम्ही कमवतोय कुठेतरी आहे ना, कुठेतरी रोजीरोटी आमची आहे. पण ज्या रोजीरोटीसाठी आम्ही मुलांना, ज्या मुलांना शिकवतोय ना, त्या मुलांसाठी नक्कीच गोष्टी बघून कुठेतरी ना मन वितळतं है ना. पण या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना डोक्यात हाही विचार येतो की चला बाबा, जे मुलं आज लढतात है ना, त्यांना साथ देणारे भरपूर जरी मुलं आहेत है ना, कुठेतरी त्या लढ्यावर एखादी लिस्ट लागेल आणि त्या मुलांचं सिलेक्शन होईलही, 100% होईल है ना. कारण प्रयत्न केले तर यश 100% भेटणार आणि माझा त्याला पूर्ण सपोर्ट आहे है ना. मला चिंता ना त्या मुलांची आहे, ज्या मुलांचे मार्क्स खूप कमी आले होते, आयटीआय ऑलरेडी झालाय आणि आता प्रॉब्लेम आहे की त्यांचे वेटिंग लिस्टमध्ये लागण्याचे चान्सेस प्रोबॅबली खूप कमी आहेत, त्यांनाही माहिती आहे. आणि जे मुलांचे चांगले मार्क्स आहेत त्याच्यापैकी किती मुलं वेटिंग लिस्टमध्ये येतील याची आयडिया नाहीये है ना. मग मी खूप प्रॉपर पॉइंट माझा हा आहे की आता आपली डिपेंडन्सी अपकमिंग वॅकन्सीवर आहे की भविष्यात पुढे वॅकन्सी येतील. परत वॅकन्सी कधी येणार मला माहित नाही है ना. 2026चा चान्सेस बऱ्यापैकी आहेत, पण एक्झॅक्ट डेट तर ऑफिशियली अनाऊन्स झाली नाहीये है ना. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता जरी वॅकन्सी आली, जस्ट इमॅजिन करा की ऍड पडली. प्रश्न हा आहे की जर ती ऍड पडते तर त्या ऍड मध्ये माझं स्टँड कुठे, माझ्यात ती कॅपॅबिलिटी आहे का की मी कुठेतरी ती एक्झाम क्लिअर करून घेईन. बघा, कोणत्याही प्रकारचं प्रमोशन नाहीये, कोणत्याही प्रकारचं काहीच स्वार्थ नाही. एक क्लिअर कट पॉईंट सांगतोय. स्वतःला एक जेन्युइन प्रश्न विचारा की सर, मी आयटीआय केलाय, मी डिप्लोमा केलाय, मी डिग्री केली आहे, मला अपॉर्च्युनिटी मागे भेटल्या, याच्या पुढे भेटतील. अपॉर्च्युनिटी नेहमी भेटतात. कारण बघा, संधी देण्याचं काम देवा परमेश्वराचा असतो, तो प्रत्येकाला संधी देतो, यात काहीच डाऊट नाही, माझं याच्यात बद्दल काहीच नसतं. पण संधीचं सोनं मला करता येतंय का, तितकी माझ्यात कॅपॅबिलिटी आहे का. मग सर, कॅपॅबिलिटीचा अर्थ काय होतो. कॅपॅबिलिटी म्हणजे खूप सिंपल गोष्ट, मला सांगा, मी जितकाही सिलेबस माझ्या आयटीआयला शिकलो, माझ्या डिप्लोमाला, किंवा मग इंजिनिअरिंगचे मुलं असतील, जेही मुलं शिकले, त्याचा जो सिलेबस आहे त्याच्यावर माझं वर्चस्व आहे का, माझ्यात ती कॅपॅबिलिटी आहे का की जेव्हा मी उद्या तो पेपर दिला तर माझ्या बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील किंवा मी ती वॅकन्सी काढू शकतो का. हा प्रश्न आहे. तुम्ही लढा है ना. तुम्ही बिलकुल तुमच्या हक्कासाठी लढा. उद्या आता बघा, हा मॅटर संपल्यानंतर मला माहिती पुढचा मॅटर हाही असेल की सर, आम्हाला वॅकन्सी पाहिजे, एवढ्या जागा खाली आहे, मग वॅकन्सी काय येत नाही, हाही लढा हे चालू राहणार. बघा, हे कुठेतरी पॉलिटिशियनचा एक पार्ट पडतो याच्यामध्ये. आपल्याला आपल्या हक्कासाठी लढायचंय, नो प्रॉब्लेम है ना, लढूया. पण माझा प्रश्न आहे, जेन्युइन प्रश्न आहे, की जेही मुलं लढतात आहे किंवा जे नाही लढत आहे, जर उद्या वॅकन्सी आली तर माझ्यात ती कॅपॅबिलिटी आहे का, हा प्रश्न स्वतःला नक्की नक्की विचारा. जर तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर. टाइमपास चालू आहे, सोडून द्या विषय है ना. मग टेक्निकल मध्ये जे मेजर सब्जेक्ट, सपोज मी इलेक्ट्रिकल घेतलं, पॉवर सिस्टम झालं, मेजरमेंट झालं है ना, हे आपले कुठेतरी मशीन झालं है ना, बेसिक इलेक्ट्रिकल झालं, नेटवर्क झालं, हे माझे मेजर टॉपिक आहेत. इथून परीक्षेला याच्या पहिले प्रश्न विचारले होते, याच्या नंतरही विचारले जातील. मग जेव्हा प्रश्न विचारतात, माझा अभ्यास त्या लेवलचा आहे का की उद्या जर एखादी वॅकन्सी आली तर माझी ती क्लिअर होऊन जाईल है ना, क्वेश्चन मार्क. मी अशी मुलं बघितले आता वितरणमध्ये की त्यांनी टेक्निकलला बऱ्यापैकी पेपर अटेम्प्ट केला, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा त्यांची क्वेश्चन मध्ये ऑलमोस्ट 25 क्वेश्चन काहीतरी होते सर, 20-21 क्वेश्चन तर आमचे कुठंच गेले नाही अॅक्युरेसी. पण त्याच मुलांचे सायमेट्रिक रडगा नाही होतं की ऍप्टी मधला एकही प्रश्न जमला नाही. म्हणजे बघा, तुम्ही जर एक्झामचा सिलेक्शनचा कुठेतरी विचार केला तर फक्त टेक्निकलने काही होणार नाही किंवा फक्त नॉन टेक्निकलने सुद्धा काही होणार नाही है ना. काळाची डिमांड वेगळी आहे है ना. असं बोलतात की पहिलेही महाभारत झालं होतं, आजही घराघरात महाभारत आहे, पण प्रत्येक महाभारताचा विषय वेगळा असतो है ना, त्याच्यामध्ये भांडणारे व्यक्ती वेगळे असते है ना, पण वाद हा नक्की असतो. सेम गोष्ट इथे. इथं वाद आहे की फक्त टेक्निकल करून होणार नाही, फक्त नॉन टेक्निकल करून होणार नाही, सगळीकडे मला फोकस करायचा आहे. बघा, व्हिडिओचा अल्टिमेट मोटो आहे ना की कुठेतरी जागे व्हा है ना. सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःला विचारा की मी ज्या गोष्टीसाठी लढतोय, जर ती गोष्ट माझ्या हातातून निसटली आणि भविष्यात जर मला ती अपॉर्च्युनिटी भेटली तर मी ती संधी गाठू शकतो का, क्वेश्चन मार्क.
है ना. जर नसेल ना बाळांनो, त्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला सुरुवात घ्या. जितक्या जोमाने लढताय, जितक्या जोमाने लढा देताय ना, तितक्या जोमाने स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारता. कमेंट बिलकुल मला सांगू नका की सर आम्ही आहोत तयार, मला ते नाही सांगायचं. स्वतःला विचारा की माझ्यात ती कॅपॅबिलिटी आहे का, मी तो दम स्वतः रखतो का, की जर मला अपॉर्च्युनिटी भेटली मी सोनं करेल, है ना. आता भरपूर सारे मुलं असतील सर अपॉर्च्युनिटी भेटणार नाही, मी परत सांगतोय, संधी देणं परमेश्वराच्या हातात असतं. संधी मला 100% याच्या पहिलेही भेटली होती आणि याच्या नंतरही भेटणार. प्रश्न आहे की मला संधीचं सोनं करता येतं आहे का, है ना. तर टेक्निकल मध्ये हे सब्जेक्ट झालं, नॉन टेक्निकल ऍप्टी झालं, रिजनिंग झालं, मराठीचं व्याकरण झालं. जर बाळांनो जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या गोष्टीत लॅक करतायत ना, तर आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. प्रिपरेशन करा म्हणजे असं म्हणत नाही मी 24/7 24 तास तेच करायचंय, बिलकुल हक्कासाठी लढायचंय. पण लढणं ही चांगली गोष्ट आहे, लढा. पण त्याच्याबरोबर स्वतःलाही तितकंच कॅपेबल बनवा की उद्या जर ते लोक बोलले हे भाऊ ही घे वॅकन्सी, त्यांना सांगायचं भाऊ ही घे पोस्ट, है ना. तुम्ही वॅकन्सी दिली, मी ही पोस्ट काढली. या दगडाने बोलतात ना त्याला, काय म्हणतात, काट्याने काटा काढणं, ह्या टाईपचं उत्तर देणं जमलं पाहिजे. ऍटिट्यूड मध्ये जगा, है ना. डिमोटिव्ह होऊ नका, माझं काय होईल काय नाही. एकदम वट मध्ये आयुष्य जगायचंय, है ना. देवानं आयुष्य दिले ना, तर एकदम परफेक्ट आयुष्य जगायचंय. जे आयुष्य आपण जगतोय ना, ते कित्येक जणांचं स्वप्न आहे. आणि हे जर माझं खोटं वाटत असेल ना, तर त्या लोकांना जाऊन भेटा, त्यांना हात नाहीये, पाय नाहीये, है ना. आपल्याकडे तर सगळं ठीकठाक आहे ना, आपण चालतोय, 2 टाइम खातोय, म्हणजे आपल्याकडे सर्व आहे. पण असं नाही थांबायचंय. त्याच्यामुळे आयुष्य एकदम वटमध्ये जगायचं. स्वतःच विचारायचं माझ्यात ह्या गोष्टी नाहीये, प्रिपरेशनला लागा. प्रिपरेशन लागा म्हणजे 24/7 24 तास अभ्यास करायचा बिलकुल नाहीये, है ना. तुमचे प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न बरोबर मला माझ्या प्रिपरेशनला वेळ काढावा लागेल. विश्वास ठेवा, ही गोष्ट त्या मुलांना नक्की पटेल ना, जे मुलं पोस्ट काढतात. ते मुलं सगळ्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात बाळांनो, सगळ्या म्हणजे सगळ्या ठिकाणी. त्यांचं पार्टिसिपेशन जर तुम्ही बघितलं तर कुठेतरी आंदोलनामध्ये सुद्धा असतं, है ना. स्टडीमध्ये पण तितकंच असतं आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये पण तितकंच असतं. स्वतःचा टाइम टेबल आजच बनवा, है ना. 24 तास ग्रुपवर अडकून राहू नका, 24 तास कोणातही अडकून राहू नका. विश्वास ठेवा, जगात कोणीच कोणाचं नसतं, इव्हन मीही कोणाचाच नाहीये, है ना. आणि माझंही कोणी नाहीये, है ना. ही रियालिटी आहे. जेव्हा प्रश्न रोजीरोटीचे येते ना, एक दिवस कोणी मदत करेल, 2 दिवस मदत करेल, आयुष्यभर कोणीच मदत करत नाही. आणि जर आजमावायचं असेल ना, एखाद्या मित्राला फोन करा, है ना. भाऊ थोडीशी गरज आहे, तो देईल तुम्हाला पैसे. परत 15 दिवसाने फोन करा, भाऊ परत लागतंय, परत एकदा फोन करा. जर खूपच चांगला मित्र असेल ना, 2 वेळेस 3 वेळेस नंतर एक तरी शिवी देईलच तो, 100% शिवी देईल, मी लिहून देतो, है ना. कारण ही ह्युमन टेंडेन्सी आहे. म्हणून जर या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला ना, तर कुठेतरी स्वतःला विचारा की शेवटी मीच माझा आहे. आणि जर या जगात, जर या कॉम्पिटिशन मध्ये जर उतरायचं असेल, या कॉम्पिटिशन मध्ये जर जगायचं असेल ना, तर बाळांनो ही गोष्ट तर 100% करावं लागेल की मला कुठंतरी एक स्वतःचा स्टँड घ्यावा लागेल, है ना. आणि प्रिपरेशनला सुरुवात करावं लागेल, ती कशीही करा, है ना. आणि जर आजच वाटतंय हा व्हिडिओ ऐकून नाही सर प्रिपरेशन होणार नाही, कुठे एवढं वाचत बसेल, तर सोडा ही नाही. आई बापांना मदत करा, वेगळा कुठेतरी जॉब प्रोफाईल बघा, त्यांना घरात 2 पैसे द्या, कमीत कमी तुमच्यामुळे त्यांच्या तोंडावर एक स्माइल येईल. खोट्या होप्स आई बापाला देऊ नका. खूप कष्ट करून तुम्हाला त्यांनी इथपर्यंत पोहोचवलंय. आणि त्यात माझे ITIचे मुलं, मला माहिती त्यांची परिस्थिती काय, है ना. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक गोष्ट खूप एक डीपली लक्षात घ्या की जर मला कॉम्पिटिशन मध्ये जगायचंय, तर मला माझ्या समोर हे ताट वाढून ठेवलंय, टेक्निकलचं, नॉन टेक्निकलचं. नॉन टेक्निकल मध्ये मराठी, तुमचं ऍप्टिट्यूड, रिझनिंग, आणि टेक्निकल मध्ये माझे ते 25-30 जे छोटे मोठे टॉपिक आहेत. जर वाटतंय की मी यांना पुरून उरण, तर मग पोरखून टाका पूर्ण. अभ्यासाला एवढं लागा ना की मग त्याच्यापैकी काहीच राहिलं पाहिजे नाही. वॅकन्सी येईल तेव्हा येईल, है ना. पण माझी तयारी आहे का, है ना. मी बोललो ना, तुम्ही आम्हाला वॅकन्सी द्या, आम्ही तुम्हाला पोस्ट देतो, है ना. हा आपला स्लोगन असला पाहिजे त्या लोकांकरता, जे लोक आज भ्रष्टाचार करतात, जे लोक आज अन्याय करतात. आणि जी एक्झाम झाली त्यासाठी लढायचं. मी ऑलमोस्ट त्या लोकांना ईमेल कॅम्पेन मध्ये सुद्धा साथ दिली होती. खूप लवकर माझा ट्विटर कॅम्पेनचा सुद्धा प्लॅन आहे. मी बोललो ना, साथ पूर्ण असणार आहे. पण साथ देण्यासाठी आपली कॅपॅबिलिटी सुद्धा वाढवा. दररोज स्वतःला प्रश्न विचारा, मी आज काय करतो आहे, राईट आहे ना. बाकी जे मुलं ITI, जे बाकी खूप सारे मुलं हा व्हिडिओ जो बघतात, त्या ITI सध्या चालू आहे बाळांनो, अभ्यासाला लागा, मन भरून अभ्यास करा. बघा एकच पोस्ट काढायची, स्वतःला एकच गोष्ट सांगा, फक्त एक पोस्ट काढायची, नंतर माझं आयुष्य आणि मी आहे ना. सगळे शोक करायचे, कोणताच शोक सोडू नका, पण पहिले एक पोस्ट काढ. क्लिअर आहे. तर थोडासा एक माइंड रिफ्रेशमेंट व्हिडिओ बनवला, काहीच पर्पज नाहीये, कोणालाच नाव ठेवायचं नाहीये. ज्या गोष्टी चालू आहेत खूप चांगल्या चालू आहे, पण जे वाटतं ते मी बोलतो, है ना. चॅनल आपली इंजिनिअरिंगच्या माध्यमातून मी या सगळ्यांना माझी फॅमिली मानतो. ज्या गोष्टी मला पटतात त्या मी सांगणार, आणि त्या ज्याला पटत नाही बाळांनो त्यांनी बिलकुल सोडून द्या. मास्तर काहीच नाही म्हणलं, मी क्लासमध्ये बोलतो, मी काय नाही सांगितलं, तुम्ही काय नाही ऐकलं. पण जर गोष्ट पटत असेल, मनाला कुठेतरी लागली असेल ना, तर आजपासूनच प्रिपरेशनला लागा. पोस्ट येतील तेव्हा येतील, पण पोस्ट आल्यानंतर मला ती पोस्ट काढण्याची
कॅपॅबिलिटी बनवायची, सोप्या भाषेत सांगायचं, तेवढी आपल्याला आपली अवकात बनवायची की माझी पोस्ट निघालीच पाहिजे, कोण थांबवतो मला बघूया, है ना. या ऍटिट्यूडने अभ्यास करा, सिलेक्शन कुठं जाणार नाही. ठीक आहे, चालतं बाळा. हा एक शॉर्ट व्हिडिओ होता. आय होप बऱ्यापैकी गोष्टी समजल्या असतील. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणी नक्की नक्की पाठवा. सांगा की भाऊ आणखी वेळ गेलेली नाही, है ना, सोबत लढूया आणि पोस्ट एक ना एक पोस्ट तर नक्कीच काढूया. बाकी साथ आमची आहेच.